नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवूयात मऊ लुसलुशीत असे हेल्दी असे आप्पे. तर त्याच्यासाठी कोणतीही डाळ, तांदूळ वगैरे भिजत घालायची काही गरज नाही आहे. हे पटकन आणि झटपटीत होणारे मऊ लुसलुशीत असे आप्पे आहेत आणि हेल्दी पण आहेत. 2 वाटी बाऊल घेतलेले, 2 वाटी रवा घेतलेला आहे. तर तो व्यवस्थित धुवून घ्यायचा. त्याच्यामध्ये 1 वाटी दही मिक्स केलेलं आहे. ते व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आणि ते 15 मिनटासाठी भिजत ठेवून द्यायचा. बारीक रवा यूज करायचा. याच्यामध्ये आपण अर्धा टेबलस्पून सोडा ॲड केलेला आहे खाण्याचा. ते व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर भाज्या घ्यायच्या. कांदा घेतलेला आहे, टोमॅटो, मिरची, शिमला मिर्च, बारीक आपली तिखटवाली मिरची घ्यायची, 2 मिरच्या घ्यायच्या चिरून, कोथिंबीर, हे सगळ्या भाज्या मिक्स करायच्या आपल्या आणि व्यवस्थित असं त्याच्यामध्ये फेटून घ्यायचं. पण याच्यामध्ये आपण बीट चिरून नाही घेतलेलं आहे, किसून टाकलेलं आहे. तर बघू शकता कशा पद्धतीनं तेव्हा बीट किसलेलं आहे. ते बीट किसून झाल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे सगळं मिश्रण. बीट जास्त ॲड केलं तर कलर खूप छान येतो आप्प्यांना. माझ्या याच्यात मी अर्धंच बीट ॲड केलेलं. चवीपुरते मीठ ॲड केलेले. आप्प्याच्या भांड्याला आपण व्यवस्थित असं तेल लावून घेतलं आणि आप्पे बनवायला ठेवत होता. बघू शकता कशा पद्धतीने कलर पण आलेला आहे त्याला. तर हे झाकून ठेवायचं आणि झाकल्यानंतर ते आप्पे पलटी करून घ्यायचे. बघू शकता कशा पद्धतीने कलर आलेला आहे आप्प्यांना पण. हेल्दी असे आप्पे आपले रेडी होतात. तेल पण लावून घ्यायचं त्याच्यावरती थोडंसं. तर हेल्दी आप्पे आपले रेडी आहेत. तर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन नवीन रेसिपीचा आस्वाद घ्या. नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवूयात मऊ लुसलुशीत असे हेल्दी असे आप्पे. तर त्याच्यासाठी कोणतीही डाळ, तांदूळ वगैरे भिजत घालायची काही गरज नाही आहे. हे पटकन आणि झटपटीत होणारे मऊ लुसलुशीत असे आप्पे आहेत आणि हेल्दी पण आहेत. 2 वाटी बाऊल घेतलेले, 2 वाटी रवा घेतलेला आहे. तर तो व्यवस्थित धुवून घ्यायचा. त्याच्यामध्ये 1 वाटी दही मिक्स केलेलं आहे. ते व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आणि ते 15 मिनटासाठी भिजत ठेवून द्यायचा. बारीक रवा यूज करायचा. याच्यामध्ये आपण अर्धा टेबलस्पून सोडा ॲड केलेला आहे खाण्याचा. ते व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर भाज्या घ्यायच्या. कांदा घेतलेला आहे, टोमॅटो, मिरची, शिमला मिर्च, बारीक आपली तिखटवाली मिरची घ्यायची, 2 मिरच्या घ्यायच्या चिरून, कोथिंबीर, हे सगळ्या भाज्या मिक्स करायच्या आपल्या आणि व्यवस्थित असं त्याच्यामध्ये फेटून घ्यायचं. पण याच्यामध्ये आपण बीट चिरून नाही घेतलेलं आहे, किसून टाकलेलं आहे. तर बघू शकता कशा पद्धतीनं तेव्हा बीट किसलेलं आहे. ते बीट किसून झाल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे सगळं मिश्रण. बीट जास्त ॲड केलं तर कलर खूप छान येतो आप्प्यांना. माझ्या याच्यात मी अर्धंच बीट ॲड केलेलं. चवीपुरते मीठ ॲड केलेले. आप्प्याच्या भांड्याला आपण व्यवस्थित असं तेल लावून घेतलं आणि आप्पे बनवायला ठेवत होता. बघू शकता कशा पद्धतीने कलर पण आलेला आहे त्याला.